या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकूनी, निश्चला ती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तई कृत शुभवर्तमानाच्या अध्याय 13 व वचन 7 मध्ये आम्ही असे वाचतो, काही बी काटेरी झाडामध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली. एके दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने मोठ्या समुदायाला दृष्टांतात बोलत असता बी पेरणाऱ्याच्या दृष्टांतामध्ये सांगितले की ज्यामध्ये बी पेरणारा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि बी शुभवर्तमानाचे वचन आहे किंवा परमेश्वराचे वचन आहे. जमीन तर मनुष्याचे हृदय दर्शविते, ज्यावर पेरणाऱ्याने बी पेरले. ह्या दृष्टांतात जमिनीच्या चरित्राला आम्ही पाहू शकतो. ह्या वचनामध्ये आम्ही तिसऱ्या प्रकारची जमीन पाहतो जी काट्यांनी भरली आहे. काटेरी झाड ह्या जगात मनुष्याच्या चित्ताला दर्शविते. ही जमीन अशा मनुष्याला दर्शविते की जे शुभवर्तमानाचे वचन ऐकतात, परंतु संसाराची चिंता अर्थात आर्थिक चिंता, कौटुंबिक चिंता, आरोग्याची चिंता, मानसिक चिंता, सामाजिक चिंता यामध्ये राहून शुभवर्तमानाचा प्रभाव राहत नाही. सर्व चिंतेचे कारण मनुष्याचे पाप आहे, ज्याच्या दंडापासून मनुष्याला वाचविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने ठरविलेला दंड सहन केला. वधस्तंभावर अर्पण झाला आणि मेलेल्यामधून जिवंत झाला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील तो तारण पावे. ज्याचे तारण होते तो प्रभू येशू ख्रिस्तामुळे जीवनातील सर्व चिंतेपासून सुटका पावतात. आपण पण असेच करावे. परमेश्वराजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे.